एक्झाम्पलचा प्रश्न विचारतो की जे तुमचं बिझनेस सर्कल आहे, ओके, किंवा तुमचं जे नेटवर्क आहे ते कसं स्ट्रॉंग असलं पाहिजे? आता बिझनेस नेटवर्क हे खूप महत्वाचा घटक आहे. आपल्या रितेशने पण तुम्हाला सांगितलं असेल, नेटवर्किंग हा आपल्या एक स्टार्टअप ग्रो करण्यामधला एक खूप मोठा घटक म्हणून आपण बघतो. मग त्यावेळेस आपण नेटवर्किंग जे आहे ते आपलं प्रायमरी पासून स्टार्ट केलं पाहिजे. म्हणजे प्रायमरी म्हणजे मला सांगायचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या स्टार्टअपवर काम करायला स्टार्ट करतो त्यावेळेस आपण ज्या सेगमेंटमध्ये काम करणार आहे त्या सेगमेंटमध्ये कोणते एक्सपर्ट आहेत, मग त्यांना सोशल मीडियावर फॉलो करणं असेल किंवा त्यांना पर्सनली जाऊन भेटणं असेल किंवा पर्सनली नसेल तर शक्यतो व्हर्च्युअली त्यांना भेटणं असेल, अशा पद्धतीने आपण आपलं नेटवर्क जे आहे ते बिल्ड करण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. ही फक्त सुरुवात झाली. त्यानंतर मग आपण त्यांच्याबरोबर कनेक्ट मध्ये राहून त्यांच्याकडून इंडस्ट्रीमध्ये काय चाललं आहे, काय अपडेट्स आहेत रोजच्या रोज, ते आपण त्यांच्याकडून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या अपडेट्स घेत असतो त्यावेळेस आपण देखील कुठे ना कुठेतरी आर्टिकल्स वाचले पाहिजे. आपण देखील कुठेतरी न्यूजच्या माध्यमातून आपण कनेक्ट होऊन ते जे काही एक्सपर्ट सांगत आहेत तर त्यांच्याबरोबर आपण कोलॅबरेट झालं पाहिजे. त्यानंतर सांगायचं झालं तर आपण वेगवेगळ्या पद्धतीचे जर का सेमिनार्स असतात, वेबिनार्स असतात, जिथे स्टार्टअपचे कॉन्क्लेव्ह असतात तिथं आपण गेलं पाहिजे. तिथं जे सीईओ आलेले असतात, को फाउंडर्स आलेले असतात त्यांना आपण भेटलं पाहिजे. त्यांच्या मार्फत आपण एकमेकांबरोबर चर्चा करून आपल्या स्टार्टअप बद्दल आपण त्यांना सांगितलं पाहिजे. हे तर एक झालं. दुसरी गोष्ट, आपण कधी कधी ज्या ज्या ठिकाणी स्टार्टअपचे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झिबिशन्स असतात त्या एक्झिबिशन्सला गेले पाहिजे. ऍग्रिकल्चर मध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक भारताच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कधी कधी तालुक्यांमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे ऍग्री एक्झिबिशन्स होत असतात. त्याच्यामध्ये जाऊन आपण प्रयत्न करावा की वेगवेगळ्या लोकांबरोबर आपण भेटलं पाहिजे. हे झालं फिजिकली. कधी कधी आपल्याला काही पर्सनली कॉन्टॅक्ट मध्ये पण जायला लागतात. मग पर्सनली कॉन्टॅक्ट मध्ये आपण की वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझेशन्स असतात किंवा क्लब्स असतात. सॅटर्डे क्लब झालं, लायन्स क्लब झालं किंवा महाराष्ट्रात भरपूर मोठ्या प्रमाणात रोटरी क्लब आहे. तर अशा पद्धतीचे त्यांचे जे आहे ते दर आठवड्याला ते काही ना काहीतरी सेमिनार म्हणा किंवा त्यांच्या मिटिंग चालू असतात. मग हे जे आहे ते पूर्णपणे B2B कनेक्शन्स आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण त्यांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो त्यावेळेस आपल्याला इंडस्ट्रीचं नॉलेज तर येतच, परंतु आपण पण त्यांना प्रेझेंट केल्यामुळे त्यांना देखील कळतं की बाबा अशा पद्धतीच्या काही स्टार्टअप आहेत होणाऱ्या काळात काम करतोय. म्हणजे माझ्या पद्धतीनुसार आपण जर का ह्या लोकांशी जर का कनेक्ट झालं तर आपलं नक्कीच नेटवर्क वाढणार आहे. अजून एक सर्वेश आपला कायमचा प्रश्न येतो, लोक विचारतात की सर नेटवर्क मध्ये गेल्यानंतर, जास्त लोकांच्यात गेल्यानंतर माझी आयडिया एक्सपोज होईल का? मित्रांनो, असं काही होत नसतं. मुळात तुमची आयडिया ही तुमची आहे. बाप बाप होत आहे, बेटा बेटा होत आहे. तुमची आयडिया कोणीही चोरू शकत नाही. आयडिया चोरतील लोक, तुमचा मेंदू नाही चोरू शकणार, कारण त्यातलं व्हिजन, त्यातलं मिशन, त्यातल्या आयडियाज हे तुम्हाला माहिती आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठेही आयडिया पिच करताना तुम्ही 100% मनापासून आयडिया पिच करा. मी स्वतः माझं उदाहरण सांगतो, ज्यावेळेस आम्ही आयडिया पिच करायला गेले त्यावेळेस आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी त्यात हेल्प केली. कोणी आज तागायत आमच्या आयडिया चोरू शकलेलं नाही किंवा आमच्या आयडिया कोणी पळवून नेलेलं नाही. त्यामुळे आयडिया कोणी चोरेल, माझ्या आयडिया कोणी बघून काही करेल का, असं कधी शक्य होत नाही. मी तुम्हाला परत सांगेल, बाप बाप होत आहे, बेटा बेटा होत आहे. आयडियाचा बाप तुम्ही आहे, तर शेवटपर्यंत तुमचा अधिकार आयडियावर राहणार आहे आणि आयडिया तुम्ही ते ग्रो करू शकता. तर तुम्ही आयडिया लपून ठेवली तर तुम्ही खूप लिमिटेड राहाल. माझ्या आयडियामुळे मला जगभरात कनेक्ट्स मिळाले, जगभरातले मेंटर्स मिळाले. हे शक्य फक्त झालं मी सारखं पिच करत राहिलो. त्यामुळे सर्वेशने जे प्लॅटफॉर्म सांगितले त्या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांनी पिच करा, जास्तीत जास्त पिच करा. त्यातल्या ज्या चुका आहेत ते तुम्हाला लवकर समजतील आणि भविष्यातली दिशा तुमची चांगल्या पद्धतीने क्लिअर. आणि आयडिया जर का चोरी होणार आहे असंच वाटत असेल तर डायरेक्ट पेटंट कॉपीराइट करून टाका. हा, आयडिया कॉपीराइट पेटंट करू शकता, पण बरेचदा आयडिया कॉपीराइट पेटंट करून पण लोक आपल्याला भेटलेत की ज्यांनी त्यांना इन्सिक्युरिटी वाटते की माझी आयडिया कोण चोरेल का. हा,